आई आणि दादाने आम्हाला हे शिकवलंच नाहीये. अहो, प्रश्न आमच्याच मनाचा आहे. आम्हालाच ते पटत नाहीये. तुम्ही जसं म्हणताय की हे दागिने घालून यावं, तर तसं जर आम्ही करून आलो ना तर आमचंच मन आम्हाला खात राहील आणि हे आमच्या स्वाभिमानाला, आमच्या स्वभावाला कधीच पटणार नाही. हो का? आता तुम्हाला तुमचा स्वाभिमान दिसतोय का? नाही, मग मला एक सांगा, माझ्या बहिणीच्या सोन्याच्या बांगड्या प्रीतीच्या हातामध्ये कशा आल्या? स्वराजनीच दिल्यात ना त्या? काय प्रीती, त्या घेताना तुमचं स्वाभिमान नाही आला आड? माझ्या वहिनीच्या सोन्याच्या खानदानी बांगड्या आहेत त्या बऱ्या घेतल्यात तुम्ही. आत्या, या बांगड्या घ्यायसाठी मी नाहीच म्हणत होते. स्वराजने हट्ट केला म्हणून नाईलाजाने मला या बांगड्या घ्याव्या लागल्या. मग काय इच्छा आहे तुझी प्रीती? मीही तुझ्या मागे लागावं, हट्ट करावं, दागिने घे म्हणून? असं वाटतंय का तुला? आत्या, अहो तुमचं गैरसमज होतंय. मला असं म्हणायचं नाहीये. ते काहीही असो, पण बांगड्या घेतल्यास ना तू, ते महत्वाचं आहे. हे बघा, तुमच्या भल्यासाठीच मी दागिने इथे घेऊन आलेली आहे. आपल्या दोन्ही कुटुंबाचा मान राखला जावा कार्यात, म्हणून मी हे दागिने इथे घेऊन आलेली आहे. अनेक गोष्टी आम्ही तुमच्या ऐकून घेतल्या, मान्य केल्या. आता एक इच्छा आहे आमची, ती करा ना मान्य. वेळेनुसार बदलणार तुमचा स्वाभिमान आणि स्वभाव बाजूला ठेवून ही एक गोष्ट मान्य नाही करू शकत, दागिने नाही घेऊ शकत. ठीक आहे, नाही ना दागिने घ्यायचे तुम्हाला? नका घेऊ. तुम्हाला जे करायचंय, जसं वागायचंय तसं वागा. आत्या, 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 हो आय एम रिअली व्हेरी सॉरी जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. पण अहो, स्वराजनी खूप आग्रह केला होता म्हणून मला त्या घ्याव्या लागल्या. मी त्यांना नाही म्हणत होते खरंच. हॅलो, कुठे आहात? मला तुम्हाला आत्ता भेटायचं, अर्जंट आहे.